लॉजमध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा. 2 पीडित महिलांची सुटका. एएचटीयू व परळी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई. परळी प्रतिनिधी. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष एएचटीयू बीड व परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने साई लॉज, टोकवाडी, परळी, बीड रोड येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी एएचटीयूच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव व परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद मेंढके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित लॉजमध्ये बाहेरील जिल्ह्यांतून महिलांना बोलावून देहविक्री व्यवसाय चालवला जात आहे. माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मझहरली सय्यद यांना एएचटीयू पथकासोबत कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी डमी ग्राहक व 2 पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. डमी ग्राहकाने संपर्क साधल्यानंतर एजंटने वेश्या गमनासाठी 1500 रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे पैसे दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एजंट नाशर नशीर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पंचांसमक्ष 500 रुपयांच्या 3 नोटा जप्त करण्यात आल्या. छाप्यात 2 पीडित महिला आढळून आल्या. त्यापैकी एक महिला भिवंडी जी. ठाणे येथील असून तिला दत्ता अंतराम मुंडे याने बोलावून घेतल्याचे तिने सांगितले. दुसरी महिला पुणे येथील आहे. ग्राहकाकडून 1500 रुपये घेऊन त्यापैकी 500 रुपये महिलांना दिले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. लॉज व्यवस्थापक सोमनाथ ज्ञानोबा मुंडे रा. टोकवाडी याचाही या प्रकारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. खोलीच्या झडतीत 6 न वापरलेले निरोधक जप्त करण्यात आले. या प्रकरणी नाशर नशीर शेख, एजंट सोमनाथ ज्ञानोबा मुंडे, व्यवस्थापक व दत्ता अंतराम मुंडे रा. कन्हेरवाडी ता. परळी जी. बीड यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 च्या कलम 3, 4, 5 व 6 अन्वये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पीडित महिलांची सुटका करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बीड शहरातील काही लॉजवर देखील वेश्या व्यवसाय व अल्पवयीन जोडप्यांना रूम देत असल्याची माहिती मिळत असून अशा लॉजवर देखील का